भारताच्या डिप्लोमसीमुळेच भारतातील करोडो नागरिक शांतीची झोप घेत आहेत. रविवारी पिंपरी चिंचवडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिनंदनासाठीच्या रॅलीचे आयोजन. इस्रायलने इराणवर अमेरिकेच्या मदतीने हल्ला चढवलाय आणि हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाची चाहूल असल्याचं अनेक जण म्हणत असताना मात्र भारतातील नागरिक शांत झोप घेत आहेत आणि यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विदेश नीती असल्याचं मत कामगार नेते यशवंत भोसले यांनी मांडलंय. आज जगभरातील प्रत्येक देश अस्थिर असल्याचं पाहायला मिळतं आहे, परंतु या युद्धाचा कोणताही प्रभाव भारतात दिसून येत नाही आहे. यामागे फक्त नरेंद्र मोदी हेच आहेत. यामुळे कामगार नेते यशवंत भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत, तर त्यांच्या अभिनंदनासाठी पिंपरीमध्ये शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. काय माहिती? इस्रायलनं 28 फेब्रुवारीला इराणवरती जो काही अटॅक केला त्याला अमेरिकेनं समर्थन दिलं आणि अमेरिकेनं देखील इराणवरती जे काही हल्ले केले, एक त्या ठिकाणी इराणनी जे काही नवीन अस्त्रांची निर्मिती करण्याच्या संदर्भातली पावलं उचलली, त्याला विरोध म्हणून हा हल्ला करण्यात आला असं सांगितलं गेलं. वास्तविक आपल्याला मी सांगेन की एक जागतिक स्तरावरचे अशा पद्धतीचे ज्यावेळेस वार होतात आणि आखातीमधलं वार हे काही पहिल्यांदाच होत नाही. यामुळं संपूर्ण जागतिक स्तरावर सर्वसामान्य जो नागरिक आहे तो भयभीत झालेला आहे. यामुळं खरं आखातामधून संपूर्ण जगाला पेट्रोल, कच्चा माल जातो आणि त्याचा परिणाम असा झाला की सगळ्याच देशांवरती ह्या युद्धाचं 5 दिवसामध्ये आजचा 5वा दिवस आहे, प्रचंड मोठं सावट जगावर निर्माण झाला आहे. आज या सर्व बाबींचा सर्व स्तरातून खेद आणि दुःख व्यक्त केलं जात असताना ज्या काही बातम्या आम्ही पाहत आहोत त्यामध्ये भारताची भूमिका ही काय आहे, मी आज मुद्दा म्हणून उल्लेख करेन. भारताची जे काही परराष्ट्रीय धोरण आहे त्या धोरणाचा परिणाम हा निदान आपल्या देशातल्या सर्वसामान्य नागरिकाला जी शांतता आहे, आखातात युद्ध पेटेल, पूर्वेमध्ये मध्यंतरी युद्ध झाली, परंतु भारतामध्ये कुठल्याही प्रकारचा युद्ध झालं नाही, त्याला कारण आहे भारत सरकारची डिप्लोमसी. जे काही धोरण आम्ही अवलंबलेलं आहे त्याबद्दल मी जरी जगातून भारत गप्प काय, आमच्यातलेच काही, आमच्याच देशातल्या काही विरोधी पक्षातील काही मंडळींची भावना आहे की इस्रायलला देशाचे पंतप्रधान गेले आपल्या आणि दुसऱ्या दिवशी वार सुरू झालं. परंतु इस्रायलमध्ये गेल्यानंतर इस्रायलमध्ये सुद्धा त्यांचं स्वागत झालं. इराण राष्ट्राने देखील यापूर्वी त्यांचं स्वागत केलं आहे. पाकिस्तानमध्ये जाऊन सुद्धा पहिले पंतप्रधान आहेत की जे तिथं जाऊन आपली भूमिका शांततेनं मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आज जे जागतिक धोरण भारतानं अवलंबलेलं आहे त्याचा परिणाम असा आहे की भारताबाहेर जे जे लोक आपले देशातले आज युरोपात राहत आहेत, आखातात राहत आहेत, अगदी दुबईसारखं शांत देश, त्या ठिकाणी सुद्धा जे काही आपले भारतीय 30 लाखाच्या वरती आज तिथं राहत आहेत, भयभीत झालेले आहेत. अनेक मुस्लिम राष्ट्रांमध्ये आमचे मुस्लिम बांधव जे गेलेत त्यांना आणण्यासाठी 2 दिवसामध्ये भारत सरकारने विमानं पाठवली, त्यांना घेऊन आले. आल्यानंतर विमानतळावर त्यांनी स्वतःचं डोकं टेकलं आणि सांगितलं हिंदुस्थानसारखी शांती कुठं नाही आहे. आणि आज जर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा भारताचे डिप्लोमसी असेल, परराष्ट्रीय धोरण त्यांनी जर उत्तम रीतीनं त्या ठिकाणी वापरलं नसतं तर आज भारतावर सुद्धा दबाव आला असता. जर आम्ही अमेरिकेचा दबाव मांडला असता तर एअर स्पेस युद्धासाठी आमची सुद्धा भूमी मागितली असती. परंतु भारताची जे काही धोरण आहे
त्यामुळं आज अमेरिकेनं आमच्या जमिनीचा वापर युद्धासाठी केला नाही. आज अमेरिकेलाही माहीत आहे भारत हा कणखर आणि मजबूत आहे. हे कुणामुळं तर 10-15 वर्षामध्ये जे काही आज परराष्ट्रीय धोरण अवलंबलं गेलेलं आहे त्यामुळंच आहे. मी आज सर्वत्र हाहाकार पसरत असताना आम्ही शांत झोपतो आहोत. कुठेही बॉम्ब पडत नाहीत, कुठेही वादळ तयार होत नाही. शांतता जी भारतात आहे ती जगात कुठंच नाही. त्यासाठी मी भारत सरकारचं, केंद्र सरकारचं, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं, राष्ट्रीय श्रमिक आघाडी आणि देशातल्या तमाम करोडो श्रमिकांच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं आभार मानतो. दुःख हेच आहे, जर हे अजून 5 दिवसाच्या वर अजूनही युद्ध चाललं तर शेतकऱ्यांचा जो माल आज बंदरावर पडलेला आहे एक्सपोर्ट होणारा, आज जवळजवळ 9 लाख करोड एवढं नुकसान देशात आपल्या या युद्धामुळं झालेलं आहे. हे लवकर युद्ध थांबावं, शांती आणि अमन नांदावं यासाठी भारत सरकारनं पुढाकार घ्यावा असंही मी आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी आज हे युद्ध, याच्या झळा भारतापर्यंत पोचून दिल्या नाहीत. खऱ्या अर्थानं विश्वगुरू म्हणतात ते यालाच. धन्यवाद.